MS ऑफिस 2019च्या क्रमशः चौथ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टाईल आणि एडिटिंग ग्रुपचा वापर शिकणार आहोत। या अगोदर फाईलमध्ये सर्व ऑप्शनचा वापर आपण शिकलो आहोत। नंतरच्या भागामध्ये म्हणजे होम टॅबमध्ये क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, पॅराग्राफ ग्रुप पण शिकलो आहोत। त्यात काही शंका असल्यास जरूर कमेंट करून पाठवा, त्या कमेंटला निश्चित उत्तर दिले जाईल। तर चला मित्रांनो, आज आपण स्टाईल ग्रुपला सुरुवात करूया। ओपन करण्यासाठी सर्च बॉक्समध्ये टाइप केले वर्ड मध्ये आलेल्या ऑप्शन मधून मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वर्ड ओपन केलाय। हे तुम्हाला अगोदर शिकवलंच आहे, त्यासाठी आपण ब्लँक पेज घेणार आहोत। ब्लँक पेज घेतल्यानंतर आता आपण क्रमशः मध्ये आपण क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, पॅराग्राफ ग्रुप हे शिकलो आहोत। आता स्टाईल आणि एडिटिंग होम मधल्या कमांड शिकणार आहोत। त्यासाठी आपण पहिले टाइप करून घ्यायचं आहे। टाइप करून घेतलं, त्यानंतर याला मोठं करून घेतो। मोठं करण्यासाठी इनक्रीज फॉन्ट साइज, डिक्रीज फॉन्ट साइज, कमी करण्यासाठी डिक्रीज, वाढवण्यासाठी इनक्रीज फॉन्ट साइज। मी इथे कॉपी करतोय, कॉपी करून पेस्ट करतो। चला, तर याच्यामध्ये आता स्टाईल ग्रुप मध्ये आपण कुठली स्टाईल घ्यायची आहे, आपण जे टाइप करणार आहोत मॅटर, त्या मॅटरला आपण कुठली स्टाईल दिली पाहिजे यावर इथे स्टाईल दिलेली आहे, ती आपण अप्लाय करणार आहोत। मला अशी स्टाईल पाहिजे आहे, त्यासाठी मी त्याला अशी स्टाईल दिली। त्यानंतर दुसऱ्याला खाली ऑप्शन आहे क्रिएट अ स्टाईल। आपल्याला जर नवीन स्टाईल एखादी क्रिएट करायची असेल तर इथे नाव द्यायचं। त्यानंतर इथे मॉडिफाय करायचं। मॉडिफाय केल्यानंतर इथे तुम्हाला कॅरेक्टर्स निवडता येतात, ज्या नावाने हे करायचं, स्टाईल कोणत्या स्टाईलची नाव द्यायचं, स्टाईलला कोणतं नाव द्यायचं ते। त्यानंतर इथे स्टाईल बेस ऑन, कशाच्या बेसवर आपल्याला स्टाईल बनवायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला कोणता फॉन्ट घ्यायचा आहे, बोल्ड, इटालिक, अंडरलाइन, अंडरलाइनच्या मोर प्रकारामध्ये। त्यानंतर इथे फॉन्टला कलर द्यायचा असेल तर फॉन्टला कलर देऊ शकतो। इथे कॉम्प्लेक्स लॅटिन काही ठेवलं तर ऑल स्क्रिप्ट ठेवलं तरी चालेल, किंवा लॅटिन ठेवू आणि इथे आपण पाहिजे तो फॉन्ट घेऊ शकतो। अशा पद्धतीने ओके करायचं। ही स्टाईल आता माझी तयार झाली आहे। इथे गेल्यानंतर मला ही माझी स्टाईल दिसेल। मला जर ही स्टाईल दुसऱ्याला अप्लाय करायची असेल तर इथे जायचं आणि ही स्टाईल ऑलरेडी आता मला पहिल्यांदा एफर्ट लागले, आता दुसऱ्यांदा मला ती स्टाईल देण्यासाठी काहीही एफर्ट लागणार नाही। त्यानंतर क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग। आता मी याला फॉर्मॅट केलं असेल कुठलं, आपण याच्या अगोदर इथे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग शिकलो। हेच फॉर्मॅट केलेले फॉर्मॅट आहे। समजा हे फॉर्मॅट दिलात, मला काढून टाकायचं आहे तर इथे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग करू शकतो। इथूनही केलं तरी हरकत नाही। त्यानंतर इथे स्टाईल, अप्लाय स्टाईल। जर समजा मी याला जी स्टाईल अप्लाय केली आहे ती अप्लाय स्टाईल इथे दिसेल। हे नॉर्मल स्टाईल। इथे गेल्यावर ही स्टाईल अप्लाय केलेली असेल। याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर आपण इथे मॉडिफिकेशन पण करू शकतो। इथे जायचं, सेम वे, आणि ते जे आता आपण चेंज केले तेही चेंज इथे करू शकतो। त्यानंतर फाइंड आहे। फाइंड मध्ये फाइंडच्या साईडला असलेल्या राईट एरोवर क्लिक केल्यानंतर इथे फाइंड, ऍडव्हान्स फाइंड आणि गो टू तीन ऑप्शन आपल्याला, त्याच्यामध्ये फाइंड आपण घेऊ। फाइंड म्हणजे काय की मला माझ्याकडे हजारो पेज असेल आणि त्याच्यामध्ये एखादं नाव जर असेल आणि ते मला सर्च करायचं असेल तर
इथे मी डायरेक्टली फाइंड करू शकतो आय लव. आता यांनी फाइंड करून दिले की कुठे कुठे आय लव आहे. ओके, अशा पद्धतीने फाइंड याचा वापर करू शकतो. त्यानंतर ॲडव्हान्स फाइंड. ॲडव्हान्स फाइंडमध्ये इथूनही आपण तो शब्द सर्च करू शकतो. त्यानंतर आता इंडिया आयच्या जागी आता आपण रिप्लेस हा शब्द घेऊ. इथे मला रिप्लेसवर गेलो. इथे आयच्या जागी मला वी हा शब्द टाईप करायचा असेल तर जिथे जिथे आय आहे तिथे रिप्लेस. आता ऑलरेडी मी सिलेक्ट केलं असेल तिथे रिप्लेस होईल. इथे गेलो रिप्लेस करतो तर रिप्लेस झाला. इथे मला रिप्लेस करायचं तर रिप्लेस झाला वी. जर मला सगळे रिप्लेस करायचे असेल तर ऑल टाकून 7 सेंटेन्सला मी वी हे शब्द रिप्लाय केला. त्यानंतर गो टू मध्ये पेज, सेक्शन, लाईन, बुकमार्क, कमेंट, फुटनोट, एंडनोट, फील्ड, टेबल, ग्राफिक, इक्वेशन, ऑब्जेक्ट रिंग अशा प्रकारचे अनेक ऑप्शन आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला गो टू मधून सर्च करता येतात. सर्च करण्यासारखाच प्रकार आहे. आता मला जर तिसरी लाईन सर्च करायची असेल मी लाईन घेतो आणि इथे नंबर टाकायचा आणि इथे गो टू करायचं. बघा माझा कर्सर जो आहे हा तिसऱ्या लाईनवर गेला. ही एक लाईन, दुसरी आणि तिसरी लाईन. मला ज्या लाईनवर जायचं असेल त्यासाठी इथे मला ॲडव्हान्सवर जाऊन गो टूवर जाऊन इथे लाईन नंबर टाकायचा. इथे लाईन नंबर घ्यायचं. पेज असेल तर पेज नंबर, 10 पेज असेल तर 10व्या नंबरवर डायरेक्ट जायचं असेल तर त्यासाठी करू शकतो. इथे बुकमार्क, एखाद्या गोष्टीला बुकमार्क केलेलं असेल आणि बुकमार्क केलेली एखादा वर्ड आहे तो दाखवायचा असेल तर त्यासाठी मी बुकमार्क आणि केल्यावर किती नंबरच्याला गो टू करू शकतो. इथे 2 नंबर 3 नंबर असेल जेवढे बुकमार्क केले असेल त्यापैकी कुठल्या याच्यावर बुकमार्कवर मला जायचं त्यासाठी याचा वापर करू शकतो. कमेंट, इथे कमेंट दिली असेल आणि कुठल्या किती नंबरच्या कमेंटला जायचं असेल तर नेक्स्ट करून मी त्या कमेंटवर जाऊ शकतो. इथे फुटनोट, एंडनोट यासारखे टेबल दिलेले आहे. अशा सारख्या फुटनोट, एंडनोटवर सुद्धा आपण इथे जाऊ शकतो. ओके, त्यानंतर इथे ॲडव्हान्स फाइंड, रिप्लेस आणि गो टू या तिन्ही ऑप्शनचा आपल्याला वापर कळाला. सेम इथून रिप्लेस मध्ये गेल्यानंतर फाइंड, रिप्लेस आणि गो टू आहे. सेम वापर इथे करता येतो. त्याच्यानंतर इथे सिलेक्ट आहे. आता मला एखादा शब्द जर सिलेक्ट करायचा असेल तर मी असा करू शकतो. पूर्ण जर हे सिलेक्ट करायचं, पेज सिलेक्ट करायचं असेल तर मी अशा पद्धतीने करू शकतो. माझा लेफ्ट ॲरो प्रेस, माझ्या माऊसचा लेफ्ट ॲरो प्रेस करून मी जेवढ्या शब्दावर, जेवढ्या सेंटेन्सवर, वाक्यावर फिरवायचा असेल त्या वाक्यावरून फिरवून मी त्याला सिलेक्ट करू शकतो. पण आता इथे मला मायक्रोसॉफ्ट ऑफिसनी दुसरं एक नवीन ऑप्शन म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन दिला आहे इनबिल्ट की आता मला जर सगळं सिलेक्ट करायचं असेल एका सेकंदात मी 100 पेज 1000 पेज इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर इथे सिलेक्ट ऑल टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅट. आता मी जे फॉर्मॅट, आता आपण एक फॉर्मॅट देऊन बघू. इथे मी हे फॉर्मॅट देतो, याला हा फॉर्मॅट देतो, परत तोच फॉर्मॅट. इथे दुसरा कलर देतो आणि इथे दुसरा कलर. आता बघा इथे गेल्यानंतर सेम फॉर्मॅट असणाऱ्या मला सिलेक्ट करायचे असणारे सेंटेन्स तर सिलेक्ट विथ टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅटिंग. इथे गेलो, बघा ज्याला मी सिलेक्ट केलं, ज्याच्यावर माझा कर्सर होता ते दोन्ही वाक्य सिलेक्ट झाले. आता मला जर रेड असलेले वाक्य सिलेक्ट करायचे असेल तर मी रेड असलेले वाक्य सिलेक्ट करू शकतो. मला जर हेच फॉर्मॅट दिले असेल आणि हेच फॉर्मॅट फक्त सिलेक्ट करायचे असेल तर त्याचा वापर मी अशा पद्धतीने करू शकतो. नंतर इन्सर्ट मध्ये मला कव्हर पेज करायचं आहे. कव्हर पेज म्हणजे काय की एखादं पुस्तक बनवायचं आहे, बुक बनवायचं आहे आणि बुकला मला कव्हर पेज तयार करायचं आहे. आकर्षक कव्हर पेज करण्यासाठी मी इथे असणाऱ्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसने दिलेल्या कव्हर पेजचा वापर करू शकतो. इथे मला हे कव्हर पेज घ्यायचे आहे
आणि मग माझं बुक्सचं नाव काय आहे, इथे डॉक्युमेंट टायटल. आता जर मला एखादा ऑफिस हे जर माझ्या पुस्तकाचं नाव असेल तर मी हे ऑफिस 2019 असं टाकू शकतो. मला सबटायटल मध्ये मी त्याच्यामध्ये काय काय आहे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, पॉवर पॉइंट अशा पद्धतीचे मला इथे कंटेंट टाकण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. मला पाहिजे असल्यास त्याला त्याचा मी कलर चेंज करू शकतो. मला फॉन्ट पण चेंज करता येते. आपण मागे शिकल्याप्रमाणे याचे पण चेंजेस करू शकतो. इथे जर मला काही टाईप करायचं असेल तर तसं मी टाईप सुद्धा करू शकतो. काही कव्हर पेजवर मला मायक्रोसॉफ्ट ऑफिसनी परमिशन दिलेली आहे की तिथे मला त्याचा चेंजेस करण्यासाठी मनाई करू शकतो, मनाई नाही. मग मला पाहिजे तर मी इथे MSCIT सारखा फॉन्ट घेऊन इथे मी MSCITचा लोगो टाकू शकतो. अशा प्रकारे मला इन्सर्ट मधून कव्हर पेज बनवता येते. त्यानंतर खाली आहे रिमूव्ह पेज. मला जर आता ते नाही पाहिजे असेल, दुसरं घ्यायचं असेल तर मी रिमूव्ह पेज सुद्धा करू शकतो. इथे जाऊन रिमूव्ह पेज. पहिले माझ्याकडे 2 पेज होते, आता माझ्याकडे 1 पेज आहे. आता 2 पेज आहे, कारण 4 पेज आहे. इथे तुम्हाला दिसेल की तुमच्याकडे किती पेज आहे. इथे 1 of 4 आपण 4 पेज वर काम करतोय. काही ब्लँक पेज इथे दिलेले आहेत. त्यानंतर इथे ब्लँक पेज आहे. मला असं वाटलं कव्हर पेज रिमूव्ह करून टाकला. मला असं वाटलं की इथून जे वाक्य आहे इथे मला एक ब्लँक पेज पाहिजे. इथून जिथून मी कर्सर ठेवलाय त्याच्यापासून खाली आणि त्याच्या खाली पण एक ब्लँक पेज पाहिजे. तर मी कर्सर ठेवला आणि इथून मला इथे तर पूर्ण आलं ब्लँक, पण त्याच्या खाली एक ब्लँक पेज आलेला आहे. अशा पद्धतीने मी त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर पेज ब्रेक. आता मला इथून या जे सेंटेन्स जे आहे, वाक्य जे आहे, या वाक्याला इथून ब्रेक करायचं आहे आणि ते पुढच्या पेजवर घ्यायचं आहे. तर इथून असा मी त्याला ब्रेक पण करू शकतो. त्यानंतर टेबल. मला इथे जाऊन मला 100% करायचं आहे. इथे जाऊन टेबल. आता मला इथे मी ब्लँक का केलं इथं पेज, कारण इथे मला टेबल घ्यायचा आहे. म्हणून मी अशा पद्धतीने इथे टेबल सुद्धा घेऊ शकतो पाहिजे तेवढा. याला टेबलला ड्रॅग करता येतं. अशा पद्धतीने मी टेबलला ड्रॅग करू शकतो. टेबलला सिलेक्ट करायचं असेल तर अशा पद्धतीने करू शकतो. हे जे टेबल बद्दल आता थोडंसं माहिती करून घेऊ की हे जे बॉक्स आहे याला सेल असं म्हणतात आणि आडवी जे आहेत हे पूर्ण याला रो असं म्हणतात आणि उभे जे आहेत याला कॉलम असं म्हणतात. हे कॉलम आहेत आणि हे रो आहेत. रो आपल्याकडे 4 आहेत, कॉलम आपल्याकडे 9 आहे आणि सेल आपल्याकडे 36 आहे. अशा पद्धतीने आपल्याला सेल, रो आणि कॉलम कळालेले आहेत. त्यानंतर इन्सर्टवर जाऊ. त्यानंतर आपल्याला जर समजा
सेल, रो आणि कॉलम कळाले नाहीत, मी त्याला डिलीट करून टाकला. जर कळाले नाहीत तर मला इथे दुसरा ऑप्शन दिला आहे इन्सर्ट टेबल. आता इथे दिलं आहे की मला किती टेबल पाहिजे, टेबलमध्ये किती कॉलम पाहिजे, किती रो पाहिजे. आता रो 21 घेतले आणि कॉलम आपण कॉलम कमी घेऊ. अशा पद्धतीने मला कॉलम आणि रो असे घेता येतात. इथे मी कॉलम आणि रो मला समजलं नसल्या कारणाने इथे मला कॉलम आणि रो माझ्या इथे पाहिजे तसे मला घेता येतात. त्यानंतर ड्रॉ टेबलच्या सहाय्याने आपण याला डिवाइड पण करू शकतो आणि पाहिजे असेल तसा ड्रॉ टेबल पण काढू शकतो. त्यानंतर याला जर डिवाइड करायचं असेल तर असं डिवाइड साठी पण या ड्रॉ टेबलचा वापर करू शकतो. त्यानंतर इथे एक्सेल स्प्रेडशीट आहे. मला असं वाटलं की मी आता वर्ड शिकतोय पण वर्डमध्ये मला एक्सेलचा वापर करायचा आहे, तर इथे एक्सेल स्प्रेडशीट घेता येते. या एक्सेल स्प्रेडशीटमध्ये मला सेम वर्ड सारखा वापर करता येतो. अशा पद्धतीने मी जसं एक्सेलमध्ये काम करू शकतो तसंच वर्डमध्ये सुद्धा एक्सेलचे स्प्रेडशीट घेऊन मी ते वर्क करू शकतो. ओके. त्यानंतर डाऊन ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला क्विक टेबल आहे. आता मी एक पुस्तक बनवतो आणि या पुस्तकामध्ये जर मला अशा पद्धतीचे टेबल पाहिजे आहेत तर या टेबलचा मी वापर करू शकतो. जसं हा टेबल पाहिजे होता मला आणि हा टेबल जर बनवायचा म्हटलं तर मला 10-15 मिनिट लागले असते, परंतु हा ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट ऑफिसनी बनवलेला आहे आणि मग त्याचा वापर आपण आपल्या पुस्तकामध्ये किंवा जिथे पाहिजे असेल तिथे आपण त्याचा वापर करू शकतो. ओके. अशा पद्धतीने याचा चेंज करू शकतो. आता मला माझ्याकडे नोटबुकच्या ऐवजी दुसरं असेल किंवा बुक्स असेल, फक्त इथं बुक आहे तर आपण त्याला काढून पण टाकू शकतो. पेन आहे, समजा सेन्सर नाही पाहिजे तर मी त्याला काढून टाकू शकतो. अशा पद्धतीने मला डिलीट सुद्धा करता येतं. त्यानंतर खाली एक फेंड झालेला ऑप्शन आहे कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल. आता आपण थोडं अंडू करू. मला असं वाटतं की हे जे टाईप केलेलं मॅटर आहे याला टेबलमध्ये टाईप करायचं आहे किंवा टेबलमध्ये टाकायचं आहे, तर इथे कन्वर्ट टेक्स्ट टू टेबलमध्ये जायचं. इथे मात्र आपल्याला ॲटोफिट वगैरे करता येतं. इथे फिक्स पण टेबल ठेवता येतो, पॅराग्राफ ठेवायचं पॅराग्राफ ठेवता येतो, कॉमा ठेवायचं तर कॉमाच्यासाठी ठेवायचं, टेबल टॅब सारखं ठेवायचं टॅब सारखं. याचा कुठल्याही ऑप्शनचा वापर घेतला तर काही इश्यू नाही. आता इथे नंबर ऑफ कॉलम्स आहे. मला नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे, वाढवायचे असेल तर वाढवू शकतो, मात्र नंबर ऑफ रो मी इथे वाढवू शकत नाही कारण माझ्याकडे तेवढं मॅटर नाही. मॅटर जर असेल तर आपोआप नंबर ऑफ रो पण वाढेल. अशा पद्धतीने मला एखादं मॅटर टाईप केलेलं मॅटर असेल त्याला कॉलममध्ये टेबलमध्ये टाकायचं असेल तर इन्सर्टमधील टेबलचा कन्वर्ट टेक्स्ट टू टेबलचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने आपण आज चौथ्या सेशनमध्ये इथे होममध्ये स्टाईल ग्रुप, एडिटिंग ग्रुप आणि इन्सर्टमध्ये टेबल ग्रुप आपण शिकलेलो, पेज ग्रुप आणि टेबल ग्रुप शिकलेलो. आता तुम्हाला माहित आहे टेबलला क्लिक केल्यानंतर इथे 2 टॅब ओपन होतात. या टॅबना कंटेक्शनल टॅब असं म्हणतात. आता याच्या व्यतिरिक्त कधी कधी आपण पिक्चर जर घेतला तर दुसरी टॅब येते, फॉर्मॅट टॅब येईल
आणखी दुसरं काही सेफ जर घेतला असेल तर फॉर्मॅट आणि लेआउट टॅब, डिझाईन टॅब अशा तिन्ही टॅब येईल किंवा फॉर्मॅट टॅब येईल, अशा पद्धतीच्या टॅब येईल. आपण आजच्या भागामध्ये एवढंच बघणार आहोत. उद्या आपण डिझाईन आणि लेआउट टॅब बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थी मित्रांना धन्यवाद.